भारतीय संसदेचं अधिवेशन हे सोमवारपासून सुरू झालं आणि हे अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाच्या वतीनं होतोय। खरं म्हणजे एकीकडे देशामध्ये माननीय मोदीजींनी मंत्रिमंडळाचा विस्तार करून भारताच्या इतिहासामध्ये सर्वात सर्वसमावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार केलं की ज्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी, एससी, एसटी अशा अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली, प्राधान्य मिळालं आणि आपले गुण दाखवण्याची एक प्रकारे त्यांना संधी या ठिकाणी प्राप्त झाली। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन डिरेल करण्याच्या दृष्टीनं एक अतिशय विचारपूर्वक रणनीती तयार करून कपोलकल्पित अशा प्रकारच्या बातम्या पेरून आणि त्या माध्यमातून अधिवेशनाचं कामकाज डिस्टर्ब केलं जात आहे। मुळातच पेगासिसचा जो विषय समोर आलेला आहे आणि त्या संदर्भात काही माध्यमांनी यादी छापली आहे, काही माध्यमांनी त्याबद्दलची बातमी छापलेली आहे। या बातमीला कुठलाही आधार नाही आहे। या संदर्भात भारत सरकारच्या वतीनं अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारत सरकारची कुठली एजन्सी अशा प्रकारे इल्लीगल हॅकिंग करत नाही। आपल्याकडे टेलिग्राफ ॲक्ट आहे। या टेलिग्राफ ॲक्टने खूप मोठ्या प्रमाणात चेक आणि बॅलन्सेस तयार केले आहेत की ज्याच्या आधारावर अशा प्रकारचं जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्याची एक मोडस ऑपरंडी ठेवलेली आहे। एवढंच नाही तर NSO ही जी काही पेगासिस तयार करणारी संस्था आहे, कंपनी आहे, यांनीही सांगितलेलं आहे की अशा प्रकारची ही यादी कुठलाही आधारहीन आहे। एवढंच नव्हे तर त्यांनी त्या मीडिया हाऊसला नोटीस देखील जारी केलेली आहे की या संदर्भात आधार नसलेली यादी ही त्यांनी प्रकाशित केलेली आहे। या संदर्भात काही फॅक्ट्स मला आपल्यासमोर मांडायचे आहेत। आपल्याला माहिती असेल की 19 जानेवारी 2006 सपा नेते अमरसिंग यांनी आरोप केला की डॉक्टर मनमोहन सिंगजींचं सरकार फोन टॅपिंग करत आहे। मग लगेच सीताराम येचुरीजी असतील, जयललिता असतील, चंद्रबाबू नायडू असतील यांनी ते आरोप केले। त्यावर मनमोहन सिंगजींनी उत्तर दिलं की सरकारने हे फोन टॅप केलेले नाहीत, एका खाजगी संस्थेने हे फोन टॅप केलेले आहेत आणि या संदर्भात भूपिंदर सिंग नामक एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। 17 ऑक्टोबर 2009 रोजी तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील बंगालच्या कम्युनिस्ट सरकारवर ते फोन, ईमेल आणि SMS टॅपिंग करतात अशा प्रकारचा आरोप केला होता। 26 एप्रिल 2010 रोजी फोन टॅपिंगच्या विषयावर संसदेत मोठा गोंधळ झाला। त्यावेळी वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंगजी या संदर्भात स्टेटमेंट करतील आणि डॉक्टर मनमोहन सिंगजींनी त्यावेळेस सांगितलं होतं की या संदर्भात JPC करण्याची कुठली आवश्यकता नाही आहे। जे काम झालेलं आहे ते लीगली झालेलं आहे आणि इल्लीगली कुठलंही काम करण्यात आलेलं नाही। 14 डिसेंबर 2010 रोजी त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंगजींनी लोकसभेमध्ये स्टेटमेंट केलं। त्यावेळेस विषय आला होता की देशातील आघाडीच्या उद्योगपतींचे फोन टॅप केले जात आहेत। त्यावर त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॉन्ड्रिंग
याकरता अशा प्रकारचे फोन टॅप केले जात आहेत। मात्र त्याची माहिती बाहेर येणं हे गंभीर आहे आणि म्हणून ती माहिती बाहेर येऊ नये अशा प्रकारची किंवा ते लीक होऊ नये अशा प्रकारची काळजी आम्ही घेऊ। 22 जून 2011 रोजी डॉक्टर प्रणव मुखर्जी यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांना पत्र पाठवून माझं ऑफिस बग होत आहे आणि माझ्या ऑफिसमधनं इन्फॉर्मेशन काढली जाते आहे अशा प्रकारच्या चौकशी आणि त्याच्या चौकशीची मागणी केली होती आणि मोठ्या प्रमाणात त्यावेळेस गजब झाला होता। आणि त्यावेळी त्यांनी मागणी केल्यानंतर IBच्या ऐवजी CBDT कडनं त्यांच्या ऑफिसचं डिबगिंग करण्यात आलं होतं। 22 मे 1911 रोजी तत्कालीन UPA सरकारने CBDTला फोन टॅपिंगचे अधिकार दिले आणि हे अधिकार पुढे सुरू राहतील अशा प्रकारचा निर्णय देखील त्यावेळच्या सरकारने केला होता। 23 जून 2011 रोजी CBSEचे अध्यक्ष S. दत्ता यांनी DRIवर आरोप केला होता की आमचा फोन हे टॅप करतायत। 2013 मध्ये एका RTIच्या रिप्लायमध्ये सरकारने सांगितलं होतं UPAच्या की आम्ही 9000 फोन आणि 500 ईमेल यावर पाळत ठेवतो। आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या वेळी सरकारमधल्या अशा प्रकारच्या मुद्द्यावर तेव्हाच्या सरकारने स्पष्टपणे ती भूमिका घेतलेली आहे। आपल्याला माहिती आहे नुकतंच 13 जून 2021 मध्ये राजस्थानमधलं जे गेहलोत यांचं सरकार आहे त्यांच्यावरही 18 आमदारांनी आमचा फोन टॅप केला जातो आहे त्याच पक्षाच्या म्हणजे ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांनी तशा प्रकारची तक्रार ही या ठिकाणी केलेली आपण बघितली। खरं म्हणजे आता हे जे काही पेगासिसचा विषय आहे यामध्ये 45 देशांचा उल्लेख आहे पण चर्चा केवळ भारताची केली जाते आणि ठरवून संसदेच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अशा प्रकारची बातमी देऊन एकीकडे भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा हा कट आहे। आणि असं लक्षात येत आहे की जेव्हा जेव्हा भारत पुढे जातो त्यावेळी काही लोक वेस्टेड इंटरेस्टच्या माध्यमातून भारताला बदनाम करण्याचा कट करतात। आणि आपल्याला कल्पना आहे की मध्यंतरीच्या काळात तर 1-2 असेही आपल्याला मीडिया लक्षात आले की ज्यांना चायनीज फंडिंग मिळालेलं आहे आणि ते भारत विरोधी प्रोपोगंडा चालवत आहेत। आणि म्हणून भारतामध्ये टेलिग्राफ ॲक्टने या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत। त्या तरतुदीमध्ये सगळ्या प्रकारचं त्याच्यावर टॅप ठेवण्याच्या संदर्भात पूर्णपणे व्यवस्था उभी केलेली आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक भारताला बदनाम करण्याचं हे जे काही षडयंत्र चाललेलं आहे हे योग्य नाही आहे। संसदेमध्ये अनेक महत्त्वाचे विषय आहेत आणि त्या विषयांवर चर्चा न करता हा जो काही भारताच्या बदनामीचा कट चाललेला आहे याचा आम्ही निषेध करतो आणि जाणीवपूर्वक संसदेचं काम डिरेल करण्याचा जो प्रयत्न आहे हा अयोग्य आहे, हा तात्काळ थांबला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। देखिए पेगासिस को लेकर जिस प्रकार का हंगामा संसद में विपक्ष के द्वारा किया जा रहा है, संसद का सत्र न चले इस प्रकार की विपक्षी मंशा दिखती है। लेकिन इसके पीछे एक बड़ा डिजाइन भी ध्यान में आता है कि 45 देशों में पेगासिस के बारे में 45 देशों का नाम आता है किंतु चर्चा केवल भारत की चलती है। और संसद के अधिवेशन के एक दिन पहले इसको प्रिंट किया जाता है, पब्लिश किया जाता है ताकि संसद के अधिवेशन में इसके ऊपर हंगामा किया जा सके। और विशेष रूप से हमको ये लगता है कि एक प्रकार से भारतीय लोकतंत्र को
बदनाम करने की ये एक साजिश है। भारत में टेलीग्राफ एक्ट ये बहुत स्ट्रांग है और मोदी जी की सरकार ने उसको और स्ट्रांग किया है। उसमें चेक एंड बैलेंसेस है। फोन को लीगली टैप करने के बारे में या फोन को लीगली इंटरसेप्ट करने के बारे में इसमें महत्वपूर्ण जानकारियां, इसमें महत्वपूर्ण चीज़ें दी गई है, जिसका उल्लंघन करने पर आवश्यक उस प्रकार के आदेश निर्देश भी दिए जा सकते हैं। ये सारी चीज़ें होने के बावजूद जानबूझकर इस प्रकार की बातें बताई जा रही है। और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि बिल्कुल संसद के सत्र के पहले इस प्रकार की बात को कहना, जिसको पेगासस बनाने वाली एनएसओ ने भी नकारा है और एनएसओ ने मीडिया हाउस को नोटिस भी जारी किया है कि आप गलत जानकारी दे रहे हो। भारत सरकार ने स्पष्ट किया है कि भारत सरकार की ओर से केवल लीगल इंटरसेप्शन होता है, इलीगल हैकिंग नहीं की जाती। और हमने देखा इससे पहले भी 19 जनवरी 2006 में सपा के तत्कालीन नेता अमर सिंह जी ने फोन टैपिंग का आरोप किया था। उसके बाद सीताराम येचुरी जी, जयललिता जी, चंद्रबाबू नायडू जी, इन्होंने आरोप किया था और उस पर डॉक्टर मनमोहन सिंह जी ने जवाब दिया था कि ये सरकार की ओर से हैकिंग नहीं किया गया है, ये टैपिंग किसी प्राइवेट कंपनी ने किया है और हमने उनके एक व्यक्ति को अरेस्ट भी किया है। इसी प्रकार से 17 अक्टूबर 2009 को श्रीमती ममता बनर्जी ने इसी प्रकार के आरोप तत्कालीन कम्युनिस्ट सरकार के ऊपर लगाए थे। 16 अप्रैल 2010 को इसी प्रकार का विषय ये उस समय की संसद में आया था। तब मनमोहन सिंह जी ने ये कहा था कि जो काम हम करते हैं वो लीगल है और इसके ऊपर जेपीसी बनाने की कोई आवश्यकता नहीं है, और जेपीसी की मांग को उन्होंने खारिज किया था। 14 दिसंबर 2010 को माननीय तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने कहा था कि देश में उद्योगपतियों के फोन टैप हो रहे हैं, लेकिन राष्ट्रीय सुरक्षा, टैक्स की चोरी या मनी लॉन्ड्रिंग इससे संबंधित इनपुट्स के ऊपर ये हो रहे हैं और हम इसके बाद ये प्रयास करेंगे कि इस प्रकार से उसकी जानकारी जो लीक हो रही है वो लीक न हो। 22 जून 2011 को मनमोहन सिंह जी के ही मिनिस्टर डॉक्टर प्रणब मुखर्जी जी ने मेरे ऑफिस को बग किया जा रहा है ऐसी कंप्लेंट की थी, जिस पर बहुत हंगामा मचा था और उसके बाद उसका डीबगिंग किया गया और आईबी की जगह सीबीडीटी उसका डीबगिंग करेगी, इस प्रकार की मांग उस समय की गई थी। सीबीडीटी को भी इस प्रकार से इंटरसेप्शन का अधिकार ये 22 मई 2011 को तत्कालीन यूपीए की सरकार ने उस समय दिया था। इतना नहीं, ऐसी कई घटनाएं हैं। 2013 में सरकार ने कहा था कि 9000 फोन और 500 ईमेल हम लोग इंटरसेप्ट कर रहे हैं। तो कुल मिलाकर अगर हम देखें तो पिछली सरकार में इस प्रकार की घटनाएं सामने आई, जिसके ऊपर सरकार ने जवाब दिया और उसके बाद संसद का काम ठीक से चला। लेकिन अब ये ध्यान में आता है कि जानबूझकर इस प्रकार से कुछ लिस्टें जारी की जा रही है और उसके आधार पर संसद को डिरेल करने का प्रयास किया जा रहा है। आज देश के अंदर माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में इतने बड़े पैमाने पर देश के मंत्रिमंडल में पिछड़ों को, आदिवासियों को, अनुसूचित जाति जनजाति के लोगों को मंत्रिमंडल में स्थान दिया गया है और उनका मेरिट ये दुनिया के सामने लाने का प्रयास माननीय मोदी जी ने किया है। ऐसे समय संसद के अधिवेशन को डिरेल करना ये बिल्कुल गलत बात है और मुझे लगता है कि एक जो भारत के लोकतंत्र के खिलाफ अंतर्राष्ट्रीय षड्यंत्र चल रहा है उसको एक प्रकार से मदद करने का काम
इस प्रकार की कार्रवाई से होगा। और इसलिए विपक्ष से भी हम मांग करते हैं कि संसद का सत्र वो चलने दे और जो देश की महत्वपूर्ण चीज़ें हैं उसके ऊपर संसद में बड़े पैमाने पर बहस हो। जैसे प्रधानमंत्री जी ने कहा, तीखे सवाल पूछिए और जवाब भी लीजिए। तो मुझे लगता है कि ये बहुत महत्वपूर्ण बात वहाँ पर कही गई है जिसका विपक्ष ने पालन करना चाहिए। पण साहेब, महाराष्ट्र सरकारवरती पण आरोप केले जात आहेत की एनएसओच्या सर्व्हिसेस महाराष्ट्र सरकारने घेतल्या होत्या का? महाराष्ट्राचे काही अधिकारी इस्रायलला गेले होते, त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. एनएसओच्या सर्व्हिसेस महाराष्ट्र सरकारने कधी घेतल्या होत्या का आणि आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत एनएसओच्या कुठल्याही सर्व्हिसेस महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या नाहीत. आमचं एक DGIPRचं शिष्टमंडळ हे गेलं होतं, पण तेही कधी गेलं होतं त्याच्या तारखा जर आपण बघितल्या तर निवडणुकीच्या नंतर गेलेला आहे. भले त्याचा दौरा आधी ठरला होता आणि इस्रायलमध्ये शेती आणि शेती तंत्रज्ञान या संदर्भातली माहिती घेण्याकरता ते दिलं होतं. त्यामुळे NSOचा कधीही महाराष्ट्राने वापर केलेला नाही, माझ्या काळात तरी नाही. संजय राऊतांनी देखील आरोप केलेला आहे की आमचे देखील फोन या प्रकरणामध्ये जे आहे ते टॅप केले असतील आणि नावं जी आहेत ती आता लवकरच बाहेर येतील असा इशारा दिला. नाही, येऊ द्या ना. शेवटी जे खरं असेल ते बाहेर येईल. पण माझं म्हणणं आहे की खोट्या गोष्टीला म्हणजे काय म्हणतात, साप सोडून भुई थोपटण्याचं काम हे त्यांनी बंद केलं पाहिजे. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे मागणी केली की या संपूर्ण प्रकरणाची तपासणी झाली पाहिजे. दुसरीकडे महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी असं एक प्रकरण, फोन टॅपिंग प्रकरण आलं होतं, त्याचं काय झालं आणि दुसरीकडे शिवसेनाची मागणी करते, त्याबद्दल आपलं काय मत आहे? महाराष्ट्रात काय झालं मला माहीत नाही. मी पेपरमध्येच वाचलं की कुठली तरी समिती त्यांनी तयार केली आहे. ती समिती आपला निकाल त्या संदर्भातला देईल. पण शिवसेनेच्या खासदारांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी उचित असेल तर त्या संदर्भात सरकार निश्चित कारवाई करेल. मात्र जसं मी सांगितलं की काही फॉरेन एजन्सीज भारतीय लोकशाहीला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा भाग जर आपण झालो तर मला असं वाटतं की कुठेतरी ते अयोग्य होईल आणि म्हणून याच्या पाठीमागचं षडयंत्र देखील समजून घेतलं पाहिजे. सर, आप जब मुख्यमंत्री थे तब DGIPR के कुछ अधिकारी भी इजराइल गए थे और आरोप ये भी लग रहा है, आप पर कांग्रेस वाले लगा रहे कि आपकी सरकार के वक्त भी फोन टैपिंग हुई थी. देखिए, महाराष्ट्र में जब तक मैं मुख्यमंत्री था तब तक हमने कभी भी NSO की कोई सेवा ली नहीं है, कोई सेवा नहीं ली है. DGIPR की टीम जो गई थी महाराष्ट्र विधानसभा के चुनाव के बाद वो गई है. भले ही उस समय नई सरकार नहीं बनी थी, उनका दौरा भी पहले तय हुआ था और वो जो दौरा था इजराइल की खेती की जो सारी टेक्नोलॉजी है उसको देखने के लिए ये टीम गई थी. और इसलिए मैं बहुत स्पष्ट रूप से कहता हूँ, ऐसा कोई महाराष्ट्र की सरकार ने जब तक मैं मुख्यमंत्री था NSO से कोई भी सेवा नहीं प्राप्त की. गार्डियन का रिपोर्ट है कि जब उन्होंने प्रशांत किशोर का फोन जो है वो एमनेस्टी के लैब में टेस्ट किया तो उसमें पाया गया कि पेगासस के अंश उनमें मिले हैं या फिर उसमें इन्फिल्ट्रेशन हुआ है. तो आप जो कह रहे हैं कि इस प्रकार का कोई भारतीय एजेंसी ने कहा या सरकार ने कहा कि इस प्रकार का कोई पेगासस या ऐसी कोई सर्विस सब्सक्राइब नहीं की गई थी, लेकिन इंटरनेशनल मीडिया भी यही कह रहा है कि इसमें कहीं ना कहीं ट्रेसेस मिले हैं. देखिए, ये ट्रेसेस मिले कि नहीं मिले इसके बारे में मुझे जानकारी नहीं है, पर सरकार ने स्पष्ट रूप से कहा है कि ऐसा काम सरकार ने नहीं किया है. सरकार की तरफ से कोई भी इलीगल हैकिंग नहीं हुई है. और इसलिए मुझे ये लगता है कि जब सरकार इतने स्पष्ट रूप से कह रही है और मेरे समझ में नहीं आता कि पर्टिकुलर नाम आते हैं, पर्टिकुलर मीडिया हाउसेस आते हैं, पर्टिकुलर लीक आती है, ऐसा क्यों होता है? बाकी जगह ऐसा क्यों नहीं होता है? तो इसके पीछे का षड्यंत्र समझना पड़ेगा. एक अजून प्रश्न आहे. तुम्ही आता मगाशी सगळी उदाहरणं दिलीत, प्रणब मुखर्जीपासून जयललितांचं मुलायम सिंगांचं उदाहरण दिलं, पण त्यावेळी तुम्ही सांगितलं की सरकारने मान्य केलं होतं की कशा प्रकारचं सुरू होतं सर्वेलन्स. आता प्रश्न आहे की आता हे स्नूपिंग झालंय का, इन्फिल्ट्रेशन फोनमध्ये झालंय का, हा प्रश्न आता आहे. तर त्यामुळे तुम्ही याच्यावर काय सांगाल की या सगळे जे आरोप आहेत हे इन्फिल्ट्रेशन झालंय फोनमध्ये की नाही? भारत सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, इल्लीगल हॅकिंग आम्ही करत नाही, आम्ही कुठलंही इन्फिल्ट्रेशन केलेलं नाही. राज्याचे